मित्र, आज आपण प्रगल्भ व्यक्ती, प्रगल्भ व्यक्तिमत्व, प्रगल्भ नेतृत्व कसं असते या संदर्भामध्ये काही मुद्दे आणि त्या मुद्द्यांच्या आधारे काही उदाहरणं आणि त्याचं काही विश्लेषण करून चर्चा करणार आहोत. कारण हे का समजून घेणं गरजेचं आहे. काही आपल्यामध्ये प्रगल्भतेचे गुण निकष, ज्याला प्रगल्भतेचे काही निकष असतात ते आपल्याकडे आहेत का, आपल्याकडे काही प्रगल्भता आहे का. मग नसेल तर आपल्या पण लक्षात येते की वा इथं आपलं चुकते. मग आपल्यामध्ये ते चुका दुरुस्त केल्या की प्रगल्भता वाढत जाते. चुकालाच घेऊन जगू लागलं की हे काही चुकाला घेऊन जगणं हे प्रगल्भपणाचं लक्षण नाही. चुका दुरुस्त करत जगणं हे प्रगल्भतेचं लक्षण असते. काही जणांच्या चुका लक्षातच येत नाहीत. हे काही हरकत नाही एखाद्या वेळेस. पण चुका लक्षात आल्यानंतर त्या चुका दुरुस्त न करणं हे अप्रगल्भपणाचं लक्षण आहे. चुका दुरुस्त करणं हे प्रगल्भपणाचं लक्षण आहे. सगळ्या चुका काय आपल्या चुका आपल्या लक्षात येत नाहीत. काही जणांना इतरांना आपल्या चुका लक्षात येतात. त्यांनी जर सांगितलं आपल्याला ह्या चुका दुरुस्त करा किंवा ह्यात थोडी सुधारणा करण्याची गरज आहे. हा शहाणा झालाय, बर मला सांगते, बघतो. म्हणजे असं वाटणं हे अप्रगल्भपणाचं लक्षण आहे. आणि प्रगल्भपणाचं लक्षण काय, वाह थँक्यू, मला तुम्ही माझ्या चुका लक्षात आणून दिलात, मला माझ्या मर्यादेची जाणीव करून दिलात. आणि मग आता मला जर याच्यामध्ये माझ्या शहाणपणाचा, माझ्या कौशल्याचा, माझ्या क्षमतांचा, माझ्या परिस्थितीचा विचार करून मला जे शक्य आहे त्यामध्ये सुधारणा करेल, धन्यवाद, अशी भावना जी बाळगून जगणं हे प्रगल्भतेचं लक्षण आहे. इंग्रजीमध्ये मॅच्युरिटी हा एक शब्द वापरला जातो प्रगल्भतेसाठी. तर मित्र, प्रगल्भ माणूस अशा पद्धतीनं जगतो. त्याचे अजून काही निकष आपल्यासमोर मी ठेवणार आहे. आता ते प्रगल्भ माणसाचं एक वैशिष्ट्य, शेवटी ते स्वतःत परिवर्तन आणि समाजात परिवर्तन करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत राहतात. बदल करण्यावर त्यांचा भर असतो, बदला घेण्यावर नाही. प्रगल्भ व्यक्तीचा भर हा जास्तीत जास्त त्या पुढच्या व्यक्तीमध्ये कसा बदल घडवून आणता येईल, त्याच्या विचारात, त्याच्या भावनेत, त्याच्या कल्पना, त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीत कसा बदल घडवून आणता येईल यावर जास्त फोकस करतात. आणि आपल्यातही कसा बदल घडवून आणता येईल यावर फोकस करतात. आणि आपल्या क्षमतेनं, आपल्या कौशल्यानं, आपल्या शहाणपणानं ते पुढे जातात. ते कुणाला तरी मागे टाकण्यासाठी पुढे जात नाहीत. आपल्या क्षमता, आपलं कौशल्य, आपल्या शहाणपणाचा उपयोग समाजहितासाठी करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे, स्वतःसाठी नाही. पळायचं का आहे हे त्यांना माहीत असतं. प्रगल्भ माणसाचं एक वैशिष्ट्य असते, त्यांच्या कृती आणि उक्तीचा काय हेतू आहे, त्यांच्या कृती उक्तीमागं काय ध्येय आहे हे त्यांना स्पष्टपणे माहीत असते. आणि ध्येयहीन, हेतुहीन जगणारी माणसं, काहीच ध्येय नाही. इकडे काय चाललं, रस्ता आहे म्हणून चाललं. तिकडे काय चाललं, तिकडे पण रस्ता आहे म्हणून चाललं. म्हणजे कुठे जात आहोत, का जात आहोत हे माहीत नसणं हे कशाचं लक्षण आहे, अप्रगल्भतेचं आहे. आणि प्रगल्भ माणूस मी इथे का जात आहे हे त्याला माहीत असतं. लक्षात आलं. आणि प्रगल्भ माणसं उत्तरं अतिशय व्यवस्थित देतात. आता एक व्यक्ती एका
शिवखेरा यांच्या एका ग्रंथातलं एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की एक व्यक्ती चौरस्त्यावर उभा होता. चौरस्ता म्हणजे ज्या 4 रस्ते असतात, या इकडली एक, इकडे एक, इकडे एक, आणि बाटी, असं 4 रस्ते उभा होता. एक व्यक्ती आला आणि विचारला, हा रस्ता कुठे जातो? हा व्यक्ती, रस्ता कुठे जातो? हा रस्ता कुठे जातो? अरे एवढं विचारत आहेत. तर त्यानं विचारलं, तुला कुठे जायचं आहे? नाही, त्यानं म्हणलं, मला कुठेही जायचं नाही, कुठेही जायचं नाही. मग त्याने सांगितलं, कुठेही जायचं नसेल तर कुठल्याही रस्त्यानं तू जरी जायचं असेल, तर तुला कुठे जायचं हे ध्येयच ठरलं नसेल तर तू कुठेही जाऊ शकतोस. मग असा त्याचा मतितार्थ आहे. म्हणजे पुढच्या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर काय द्यावं हे सुद्धा कळणं हे प्रगल्भतेचं लक्षण आहे. आणि काय सगळ्याच प्रश्नाला उत्तर द्यायचे नसतात हे सुद्धा प्रगल्भ व्यक्तीला कळते. आणि सगळेच प्रश्न सोडवायचे नसतात. काही प्रश्न सोडून दिल्यानंतर सुटतात. हे प्रगल्भतेचं लक्षण आहे. काही माणसं सगळेच प्रश्न सोडवत बसतात आणि सगळेच प्रश्न आपणच सोडत बसायचे नसतात. काही प्रश्न इतरांकडून सोडून घ्यायचे असतात, काही प्रश्न सोडून द्यायचे असतात. ज्या प्रश्नाला उत्तरं नसतात ती प्रश्न सोडून द्यायचे असतात. सगळ्याच प्रश्नाला उत्तरं नसतात. सगळ्याच समस्येवर उपाय नसतो. सगळ्याच वेदनेवर उपाय नसतो. तुमच्या जीवनामध्ये तुमची आई वारली, वडील वारलेत, किंवा जवळ प्रिय व्यक्ती वारलेला आहे. आता त्या वेदनेवर उपाय नाहीये, ते येत नाहीत परत. म्हणजे ती व्यक्ती परत आणण्यामुळे जी वेदना होत आहेत, तुम्ही जर जोपर्यंत ती व्यक्ती परत आणायचा हा विचार करत बसाल तोपर्यंत तुमची वेदना जाणार नाही. जेव्हा तुम्हाला हे सत्य स्वीकारावं लागेल की गेलेली व्यक्ती परत येत नाही, आणि माझ्याच व्यक्ती प्रिय व्यक्ती गेल्यात सोडून असं नाही, किंवा या जगाचा निरोप घेतल्यात असं नाही. सगळ्यांच्याच जीवनात हे येते. हे कळणं, हे समजणं आणि समजून तसं वागणं हे प्रगल्भतेचं लक्षण आहे. म्हणून तथागतांना एक व्यक्ती अतिशय दुःखानं सांगत होता, माझ्या असं व्यक्ती वारल्यामुळे मी दुःखी आहे आणि या दुःखातून बाहेर येणं मला त्रासदायक ठरत आहे, येता येत नाही. तर तथागतांनी त्यांना सांगितलं, गावात जा आणि ज्यांच्या घरी कोणी मेलेलं नाही, वारलेलं नाही, मृत्यू झालेला नाही, अशा व्यक्तींना जाऊन त्या घरी जाऊन ये. ते प्रत्येकाला विचारलं, तुमच्या घरात कोणी मेले का? ते सगळीकडे गेले, सगळ्याच्याच घरी म्हटलं, आमच्या घरात कोणीतरी मेलेलंच आहे. ते परत आले. असं कोणतंच घर राहिलं नाही की ज्याच्यात कोणी मेलं नाही, ज्याच्या घरात कोणत्यांचा मृत्यू झाला नाही. हा, त्यांनी सांगितलं हे सत्य आहे. मृत्यू हे अटळ गोष्ट आहे, ही स्वीकारा तुम्ही. आणि मग त्यांनी स्वीकारल्यानं त्यातून वेदनेतून मुक्तता प्राप्त झाली. म्हणजे कोणत्या प्रश्नाला कसं हँडल करावं, कोणत्या समस्येला कसं हँडल करावं, कोणता प्रश्न कसा सोडवावा, कोणती समस्या कशी सोडवावी, कोणाला कसं मार्गदर्शन करावं, हे कळणं शहाणपणाचं लक्षण आहे. संत तुकोबांनी एखाद्या मुंगीवर हत्तीचा भार टाकून असं सांगितले, पुढच्याकडून किती अपेक्षा करावी. काही जण माणसं पुढच्याकडून नको ती इतकी अपेक्षा करतात, नको ते अपेक्षा करतात. कोरड्या हिरीतून पाण्याची अपेक्षा करायची नसते ना. पोरे टाकत बसलात, कोरडी हिर आहे, पोरे टाकत बसतात, पाणी चेन आले. अरे कोरडी हिर आहे ना बाबा. म्हणजे कुठे काय करावं, कधी करावं, कसं करावं हे कळणं हे सुद्धा प्रगल्भतेचं लक्षण आहे. म्हणून तुम्हाला मी सांगत होतो की कोणाकडून कोणत्या गोष्टीची अपेक्षा करावी, कोणाकडून काय अपेक्षा करावी हे कळणं गरजेचं आहे. एका व्यक्तीनं याला काही नाटक लिहिता येत नाही असं माघारे तो बोलला, विरोधामध्ये बोलला.
हा या अमुक अमुक नाटककार आहे ना, याला नाटक वगैरे काही लिहिता येत नाही, वगैरे काहीतरी लिहिते चटरपटर, असं तो बोलला. आणि ते त्या एका ठिकाणी बोलत असताना त्या नाटककाराची मुलगी तिथं उपस्थित होती आणि तिला ती अतिशय वेदना झाली. मग त्या नाटककाराच्या घरी नाटककाराला घरी गेल्यानंतर ते नाटककार तिचे पप्पा, वडील, बाप होता. आणि ती म्हणाली की बाबा की अमुक एक व्यक्ती आज आला होता आणि तो तुम्हाला काही नाटक लिहिता येत नाही वगैरे असं तो म्हणाला. म्हणजे एक व्यक्ती आला होता, एक व्यक्ती आली होती आणि असं असं बोलली. तर त्या नाटककाराने विचारलं की बेटा त्या व्यक्तीचं नाव काय? मग ते नाव सांगितलं. मग काय हरकत नाही म्हणलं. मग त्याचं तेवढं काही मनाला लावून बी घ्यायचं नाही आणि त्याच्याकडून काही आपल्याला शिकता येणार नाही. कारण त्यालाच नाटक म्हणजे काय, नाटकाचं न कळत नाही. त्या व्यक्तीने जर असं बोललं असेल तर त्याचं काही आपल्याला मनावर लावून घेण्याची गरज नाही आणि काही त्याच्यावर फारसा विचार करायचा नाही. कारण टीका कोण करतोय हे पण समजून घेणं अतिशय गरजेचं असते. अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडलेला आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की प्रगल्भ व्यक्तीला हे माहीत असतं. अप्रगल्भ व्यक्ती काय करतो? कोणी टीका केली की रडत बसतो, अस्वस्थ होतो, दुःखी होतो आणि त्याला असं वाटतं की माझ्यावर कोणी टीका केली म्हणजे माझं अस्तित्व संपलं. प्रगल्भ व्यक्तीला माहीत असते माझे अस्तित्व कशावर आधारित आहे. कोणाच्या तरी बोलण्यामुळे कोणाचं अस्तित्व संपत नाही आणि कोणाचं अस्तित्व संपलं असतं तर जगातली सगळीच माणसं संपली असतात, कोणीच मोठं झालं नसतं. आणि हे लक्षात घेते प्रगल्भ व्यक्ती, टीका ह्या सगळ्यांवर होतात, टीका सगळेच करतात. पण काही जणांना दुसऱ्यांवर टीका करायला गोड वाटतं, आपल्यावर टीका झाली की कडू वाटतं. तर टीका म्हणजे आपल्याबद्दलचं केलेलं भाष्य आणि त्यांनी केलेल्या भाष्यामध्ये काही सत्यता असेल तर ते शिव करायचं. आणि ती सत्यता असेल एखादी जाणीव करून दिलेली आपल्या चुकीची, आपल्या उणिवेची, आपल्या मर्यादेची, तर ते आपल्याला सुधारण्याला संधी आहे. ती टीका म्हणजे शत्रुत्व, टीकाकार म्हणजे शत्रूच असतात, ही भावना प्रगल्भ व्यक्तिमत्वात नसते. काही नेती मंडळी असे असतात की कोणी टीका केली नावच लिहून ठेवतात, कोण टीका केली. एक व्यक्ती असं नाव लिहून ठेवलं होता टीका करायची. त्याची बायकोने त्याला विचारले काय लिहायला? त्यानं मला कोण टीका केले आणि त्याची नावं लिहून ठेवली. कशासाठी? निवडणुका झाल्यावर बघतो की एकाची कसा इस्तू लावायचा त्यांचा बघतो. तिनं विचारलं की तुम्ही पण टीका करत नाही का? तुम्ही पण टीका करताय. त्याला असं बोललो, त्याला तसं बोललो, त्याची अशी जिरवली. अशा पद्धतीत कितीतरी टीका तुम्ही करता की? याची जाणीव त्या पत्नीने त्याला करून दिल्यानंतर तो म्हणाला मी केलं म्हणून काय झालं, लोक कशाला करावं? म्हणजे तो काही जागीरदार आहेस की? जागीरदारावर पण टीका करतात. या गोष्टीची जाणीव असणं हे प्रगल्भतेचं लक्षण आहे. टीका सगळ्यांवर होते, सगळेजण टीका करतात, याची जाणीव असणं हे प्रगल्भतेचं एक लक्षण आहे या गोष्टीचे. आणि सगळ्याच टीकेला उत्तर द्यायचं नसतं. ज्याचा काही आपला संबंधच नाही त्याला आपला काही संबंध नाही अशा गोष्टीला टीका त्याचं उत्तर द्यायची काही गरजच नाही ना. आणि ज्या टीकेमुळे आपल्यात काहीच जी टीका चुकीचीच आहे आणि आपलं काही वाकडं करू शकत नाही, त्या टीकेला उत्तर द्यायची काय गरज आहे? अमेरिकेतले एक सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ संशोधक
अमेरिकेचा सुपुत्र, अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व. जे व्यक्तिमत्वाच्या घरी म्हणजे जिथं ते राहत होते तिथं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष येऊन थांबवून त्यांचा सल्ला घेतलेले आहेत. नव्हे तर आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सुद्धा त्यांचा सल्ला घेतलेला आहे. असे व्यक्तिमत्व म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन. त्यांनी अनेक शोध लावले. आपला संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी दिलं. लग्नसुद्धा केलं नाही. स्वतः निग्रो होते. निग्रो म्हणून त्यांचा द्वेष झाला, पण त्यांनी गोऱ्यांचा द्वेष केला नाही. त्यांनी द्वेषाला प्रेमानं उत्तर दिलं, द्वेषाला सेवेनं उत्तर दिलं, द्वेषाला कर्तबगारीनं उत्तर दिलं. हे प्रगल्भतेचं लक्षण आहे. त्यांना एकदा विचारण्यात आलं की तुम्ही टीकाकारांच्या टीकेला उत्तर का देत नाही. ते म्हणाले की मी टीकेलाच उत्तर देत बसलो तर माझं आयुष्य टीकेला उत्तर देण्यातच संपून जाईल. माझं जीवित कार्य मात्र जे मला करायचे ते राहून जाईल. म्हणजे प्रत्येक गोष्टीला उत्तर देत बसलं तर आयुष्य तसंच संपून जाईल. म्हणून भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी थोडंसं काय जर कोणत्याही क्रिकेट हे खेळ आहे, कधी आता मारला बॉल कॅच जाऊ शकते, थोडीशी चूक झाली, थोडंसं इकडे बॉल गेला तर कॅच जाऊ शकते, कधी कोणत्याही कारणानं आऊट होते ना. ते आऊट झाले की प्रचंड टीका, पैसे खाल्ले, मॅच काय फिक्सिंग झालं, अमुक झालं, म्हणजे कुठल्याही पद्धतीचे उत्तर टीका होते. त्यांना असंच प्रश्न विचारला होता, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की माझी बॅटच उत्तर देत राहील, मी काही उत्तर देणार नाही. हे प्रगल्भतेचं वैशिष्ट्य आहे. तर मित्र, आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व हे कधीही विधायकता सोडत नाही. विधायकतेनंच उत्तर देत राहत. आणि त्याला हे माहीत असते, प्रगल्भ व्यक्तीला हे माहीत असते की अंधार संपवण्यासाठी अंधार भरत बसायचा नसतो, तर आपलं उजेड लावत पुढे जायचं असतं. आणि उजेडाचं अस्तित्व निर्माण केलं की अंधाराचं अस्तित्व आपोआप संपतंय. त्याला संपवायची गरज नाही. आपण संपन्न बनायचं, पुढच्या व्यक्तीला लहान करत बसायचं नाही. आपण मोठे झालो की तो आपोआप लहान दिसतो जगाला. हे प्रगल्भ व्यक्तीला माहीत असतं. महात्मा गांधी अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे. आणि प्रगल्भ व्यक्तिमत्वाचं एक वैशिष्ट्य असते, ते कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रगल्भतेचं शिखर असतात ती मोठी माणसं. तर कुठल्याही सिच्युएशनमध्ये आपलं मोठेपण सोडत नाही, आपला चांगुलपणा सोडत नाहीत. कारण वाईटाने वाईट पण सोडलं नाही, तेव्हा आपण चांगल्याने चांगुलपणा का सोडायचा यावर त्यांचा विश्वास असतो. मारेकरी त्यांना जेव्हा गोळी मारली गेली नथुराम गोडसे यांनी, आता त्यांनाही काही जण देशभक्त वगैरे म्हणतायत, अंधभक्तांचा तो विषय चालू आहे. असो, एखाद्या राष्ट्रपित्याला मारून टाकणं हे काही देशभक्तीचं लक्षण असत नाही. ज्या महात्मा गांधीजींनी देशासाठी आयुष्य समर्पित केलेलं आहे. आणि काही जणांचा राग आहे की फाळणी केली, पण फाळणी ती अनिवार्य होती. फाळणी जर झाली नसती, आज बांगलादेश आणि पाकिस्तान भारतात राहिले असते, तर तुम्हाला संविधानानुसार राज्य करता आलं असतं का? धर्मानुसार राज्य करण्यावर डिमांड झाली असते. असं हे विषय अजून वेगळा आहे, कधीतरी याच्यावर पुन्हा बोलू आपण. तर मला हे सांगायचं आहे की मोठी माणसं जी असतात
तर त्यांना जेव्हा गोळी मारली तेव्हा ते शिव्या दिल्या नाहीत त्यांनी, तर हे राम म्हणाले. आता राम ते म्हणाले, आता ज्यांना राम आवडत नसेल आता पुन्हा द्वेष सुरू करतील. ज्याचा त्याचा विषय असतो. आपल्याला काय आवडावं काय आवडू नये, पण आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याच पुढच्याला आवडल्या नाही पाहिजे, हे अप्रगल्भपणाचं लक्षण आहे. काही गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, काही गोष्टी पुढच्यांना आवडत नसतात, हे समजून घेऊन जगणं हे प्रगल्भपणाचं लक्षण असते. त्याला ज्याचा त्याचा विषय आहे. काय कोणाला काय आवडेल काही सांगता येत नसेल, कोणाची कुठे श्रद्धा असेल आपल्याला सांगता येत नाही. त्याची ती श्रद्धा आहे. तुमची कोणत्यावर श्रद्धा आहे त्या श्रद्धेला मोठं करा, ती श्रद्धा वाढवण्याचा प्रयत्न करा, ती श्रद्धा फैलवण्याचा प्रयत्न करा, ती श्रद्धा दुसऱ्यामध्ये परावर्तित करण्यासाठी, त्याच्यामध्ये रुजवण्यासाठी त्या श्रद्धेचं महत्त्व पटवून द्या. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट की कुठल्याही सिच्युएशनमध्ये प्रगल्भ व्यक्तिमत्व आपली विधायकता सोडत नाही, चांगुलपणा सोडत नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये घडलेला एक प्रसंग आहे, चौदार तळ्याचा प्रसंग आहे. चौदार तळ्याच्या वेळी जो काही अनाचार घडला, त्यांच्या संदर्भात जे चुकीच्या पद्धतीने वर्तन लोकांनी केलं, ज्याच्या डोक्यामध्ये जातीचं विष होतं अशी माणसं, अंधश्रद्धेचं विष होतं अशी माणसं, वर्णवर्चस्ववादाचं विष होतं अशी माणसं, अज्ञानाचं विष होतं अशी माणसं, विद्वतेचा हिमालय असणाऱ्या तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात त्यांनी जेव्हा लाट्याकाट्या घेऊन आले, ज्या पद्धतीचं वर्तन केलं, चुकीचं केलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी म्हणाले की आता यांना फक्त आदेश द्या, होत्याचं नव्हतं करतो. बाबासाहेब तेव्हाही शांत झाले. रक्ताचे पाठ व्हायले असते नाहीतर, कारण बाजूबाजूला खूप जण आले होते. त्या गावामध्ये सगळं काही संपलं असतं. तेव्हा बाबासाहेबांनी तसा कुठलाही निर्णय घेतला नाही. किंवा धर्मांतर करताना सुद्धा, धर्मांतर करण्याचा सुद्धा काही जणांना राग येतो. हे राग येणं, न समजून घेता राग येणं हे अप्रगल्भपणाचं आहे. समजून घेतलं पाहिजे. हे समजून घेणं हे प्रगल्भतेचं लक्षण आहे. आता उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आता जो धर्म मुंगीला साखर घालण्यामध्ये, गो खाणाऱ्या गाईला देवमान्यामध्ये धन्यता मानत होता, पण माणूस असणाऱ्या माणसाला माणुसकीनं वागवत नव्हता, नैसर्गिक पाणी आहे त्याला स्पर्श करू देत नव्हता, अशा माणूस समूहाच्या, म्हणजे ज्या हिंदू समूहामध्ये राहणं अवघड झालेलं होतं. अशा परिस्थितीत हा धर्मच बदलून बाबासाहेबांनी खूप दिवस वाट पाहिली. शेवटीच्या क्षणी त्यांनी तो धर्म बदलण्याचा निर्णय घेतला. आणि तेव्हा धर्म बदलताना सुद्धा एतदेशीय धर्म, या देशात जन्माला आलेला तथागतांचा अहिंसा, प्रेम, सत्य, विवेक, सम्यकता या तत्वाला, या मूल्याला जो धर्म मानतो, या देशातला भूमिपुत्र, सर्वोत्तम भूमिपुत्र असणारे तथागतांचे विचार हे जगाने स्वीकारलेले आहेत. अशा व्यक्तींनी ज्याच्यामध्ये विषमतेला थारा नाही, ज्याच्यामध्ये जन्माने प्राप्त उच्च निश्चितेला थारा नाही, असा विचाराचा प्रगल्भ असणारा धर्म, प्रज्ञाशील आणि करुणेला प्राधान्य देणारा धर्म तथागतांनी स्वीकारला. हिंसेला प्राधान्य देणारे धर्माला त्यांनी स्थान दिलं नाही आणि परकीय धर्म त्यांनी स्वीकारलेला नाही. इथे देखील बाबासाहेबांची देशभक्ती, देशप्रेम लक्षात येते. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की मी पहिल्यांदाही भारतीय आहे आणि शेवटी भारतीय आहे. काही जण म्हणाले की मी पहिल्यांदा अमुक जातीचा आहे मग भारतीय आहे, असे सोयीवादी, आणि हे देशभक्त आहेत.
असे देशभक्त सांगितले जे की दुसऱ्यांना तुच्छ लेखणारे जर देशभक्ती झालेले आहेत, पण बाबासाहेबांनी सगळ्यांना समानतेची वागणूक देण्यासाठी, समानतेचं तत्व, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांचा आविष्कार आयुष्यभर केला आणि तशाच कष्टातनं संविधान या देशाला देण्याचा प्रयत्न केला. अशा व्यक्तिमत्व, हिमालय एवढ्या व्यक्तिमत्वाला सुद्धा खुजी माणसं अतिशय चुकीच्या पद्धतीने वागत होती. तेव्हा देखील बाबासाहेबांनी आपला चांगुलपणा सोडलेला नाही. म्हणजे मला सांगायचं हे की मोठी माणसं जी होतात ती चांगुलपणा सोडत नाहीत आणि कुठल्याही सिच्युएशनमध्ये येशू ख्रिस्तांचा संदर्भाचा एक प्रश्न आहे. त्यांना जेव्हा सुळावर चढवण्यात येत होतं तर हे परमेश्वरा यांना माफ करे, हे काय करत आहे त्यांना कळत नाही. ही इतकी प्रगल्भतेचं शिखर आहे येशू ख्रिस्त. तर हे मित्र, या अनुषंगानं प्रगल्भता ही ज्यांना यशस्वी नेतृत्व करायचं आहे, ही प्रगल्भता ज्यांना माणूस म्हणून एक यशस्वी व्हायचं आहे, एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांना यशस्वी व्हायचं आहे, त्यांना हे प्रगल्भतेनं जगणं अतिशय गरजेचं आहे. आता एक शेवटचा मुद्दा सांगून मी आजच्या इथं थांबणार आहे की ती प्रगल्भता असू शकते. महात्मा फुले यांच्यावर जेव्हा मारेकरी धाडले गेले, सुपारी देऊन धाडण्यात आले, तेव्हा महात्मा फुले माणूस म्हणून थोडासा घाबरू शकतो ना. घाबरणं किंवा धीट असणं हे दोन्ही माणसाच्याच जीवनातले अविभाज्य भाग आहे. तेव्हा सावित्रीबाई फुले त्यांना म्हणाल्या की ज्या लोकांसाठी तुम्ही काम करता त्याच समाजातली ही लोक आहेत, आणि त्यांच्या हातून मरण आलं तर चांगलंच आहे. तेव्हा ज्या मारेकरी आले होते ते हृदय परिवर्तन झालं त्याचं. तेव्हा ते मारेकरी म्हणाले की ज्यांनी मला पाठवलंय, ज्यांनी आम्हाला पाठवलेलं आहे त्यांची आता डोकी उडून टाकतो. तेव्हा महात्मा फुले म्हणाले, समाज हा डोके उडून बदलत नसतो, समाजातल्या डोक्यातले चुकीचे विचार, चुकीच्या भावना, चुकीच्या कल्पना जे आहेत ते म्हणजे डोके बदलावी लागतील, असा विचार त्या प्रसंगी सुद्धा व्यक्त केलेला आहे. म्हणजे ही जी शहाणपण आहे, ही जी प्रगल्भता आहे, म्हणून ते महात्मे आहेत, म्हणून ते मोठी आहेत. म्हणून त्यांच्यातले काही जरी कण आपल्या जीवनामध्ये आले तरी आपलं जीवन सुखकर, यशस्वी, आनंददायी आणि एक प्रगल्भ व्यक्ती म्हणून, काही प्रमाणात तरी प्रगल्भ व्यक्ती म्हणून जी ओळख होण्यासाठी ही प्रगल्भता आपण समजून घेतली पाहिजे. त्याचा हा भाग पहिला आहे. दुसऱ्या भागात काही मुद्दे आपण बघणार आहोत. धन्यवाद.